लोकसभेची निवडणूक आता सुरू झालेली आहे आणि महाराष्ट्रातला सगळ्यात हॅपनिंग मतदारसंघ म्हणून अमरावती लोकसभेचं नाव घेतलं जातंय कारण अमरावती लोकसभेची जी निवडणूक आहे ती वेगवेगळ्या मुद्द्यांवरनं गाजली। नवनीत राणा या गेल्या 5 वर्षांमध्ये त्यांच्या जात प्रमाणपत्राचा मुद्दा हा प्रचंड चर्चेत राहिला। अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांना भाजपच्या कमळ चिन्हावरती जी आहे ती उमेदवारी या ठिकाणी मिळालेली आहे। दुसरीकडे शिवसेना शिंदे गटातले अडसूळ पितापुत्र जे आहेत ते अजूनही नवनीत राणा यांच्यासोबत जाणार का याविषयी प्रश्नचिन्ह आहे। काँग्रेसकडनं इथं बळवंत वानखेडे मैदानात आहेत, त्याच पद्धतीनं प्रहारकडनं इथनं दिनेश बुब यांना जी आहे ती उमेदवारी बच्चू कडूंनी दिलेली आहे आणि त्याच पद्धतीनं आनंदराज आंबेडकर सुद्धा मैदानात आहेत। त्यामुळे अमरावतीत एकंदर चौरंगी लढत होतीये, प्रचंड हाय व्होल्टेज ड्रामा इथं होतोय आणि त्याच संदर्भाने आपण सकाळी या ठिकाणी या टेकडीच्या परिसरात अमरावतीत आलेलो आहोत। काही लोक आहेत इथं जी सकाळी पेपर वाचताना दिसतात, आपण त्यांच्यासोबत बोलूयात की अमरावती लोकसभेत नक्की काय सुरू आहे। काका, अमरावती लोकसभेचा आढावा घेतोय आम्ही आता, निवडणूक अगदी आठवड्याभरावर आली आहे, तर साधारणतः काय परिस्थिती अमरावती? मॅडम, अमरावतीमध्ये अशी तिरंगी लढत आहे। हां, तर आता त्याच्यामध्ये कोणाची ताकद लागेल हे तर आता सध्या काही सांगता येणार नाही। पण आता ज्या अमरावतीच्या खासदार आहेत नवनीत राणा, त्या भाजपकडनं लढतायत, गेल्या वेळेस त्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर लढत होत्या, तर काय वाटतं या बदललेल्या भूमिकांबद्दल? नाही नाही, आम्ही उमेदवाराबद्दल काही बोलू शकत नाही। कोणाकडून तो राहू शकतो असं काही नाही आहे। हां हां हां, कोणत्याही पक्षाकडून तो स्वतंत्र उमेदवार असतो, कुठेही तो उभा राहू शकतो, याच्यात काही हे नाही आहे। हां हां हां। पण तुम्हाला या सगळ्या उमेदवारांमध्ये असं काय वाटतं की कुठला उमेदवार आहे जो अमरावतीसाठी योग्य असू शकतो? नाही, आता असे पाहिले तर ते जे जे स्ट्रॉंग उमेदवार आहेत ते तिन्ही अमरावती जिल्ह्यातलेच आहेत आणि ते विकास करू शकतील शहराचा आणि या जिल्ह्याचा सुद्धा। अच्छा, ठीक आहे, आपण आणखी काही लोकांशी बोलूयात। इथं काका बसलेले आहेत। काका, काय वाटतं तुम्हाला, अमरावती या लोकसभेमध्ये चौरंगी लढत होतीये, खूप तगडी फाईट होती, अख्ख्या महाराष्ट्रात चर्चा होती या लढाईची, तर काय वाटतं कोण इथं प्रभावी ठरेल? सध्याचं पोझिशन समजत नाही, कोण आहे कोण नाही, नंतर असं काही वाटूनच नाही राहिलं काय होणार आहे। तुम्हाला काय वाटतं की कुठला उमेदवार जो आहे तो अमरावतीकरांसाठी चांगला असेल? मला तर आता नवनीत राणा आहे आणि येईल ते निवडून। पण नवनीत राणा का निवडून येतील? कारण अख्ख्या महाराष्ट्रात नवनीत राणा हे नाव गेल्या 5 वर्षात खूप चर्चेत आले। जात प्रमाणपत्राचा मुद्दा, नंतर आधी काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर लढल्या, त्यानंतर 5 वर्षात भाजपच्या जवळ गेल्या, आता भाजपच्या चिन्हावर लढतायत। कारण मोदीच्या याच्यावर निवडणूक लढून राहिल्या त्या, म्हणून येऊ शकतात त्या। आणि मोदींबद्दल काय वाटतं तुम्हाला? मोदी चांगलेच आहे, देशाचा विकास करून राहिलेला आहे। अमरावतीकरांसाठी काय काय असं केलंय की ज्याच्यावरती तुम्हाला असं वाटतं की मोदी आले पाहिजे? समजा आता नाही केलं तरी त्या बाकीच्या गोष्टी केल्या, आता इकडे येईलच ते करत करत। अच्छा, मोदींवरती तुम्ही भाजपला मत देणार? हो। काका, तुम्हाला काय वाटतं, काय एकंदर, थोडं तिकडे सरका, मी तर बसते, काय एकंदर अमरावतीमध्ये परिस्थिती आहे? चौरंगी लढत होती, आनंदराज आंबेडकर आहेत, बळवंत वानखेडे, दिनेश बुब, नवनीत राणा नवनीत राणांबद्दल का तुम्हाला असं वाटतं ते निवडून येते? ते अमरावतीतले आहे, कोणते काम केव्हाही येऊ शकते, ते अमरावती कोणाच्याही घरी जाऊ शकते। अच्छा, त्यांचा कनेक्ट आहे? कनेक्ट आहे, तुम्हाला कधी अनुभव आलाय का? आलेला आहे, कोणत्या याच्यात कार्यक्रमात हजर राहते आणि चांगले अमरावतीतला आहे। बाकीचे येऊन नाही पाहत। हां, बाकीचे कोणी येऊन नाही पाहत, कधी येते, कधी बोलावते यायले, त्याच्या घरी जा, कोणतंही काही करू शकते आपल्यासाठी। ज्या अमरावतीत कार्यक्रम होते कोणाच्याही घरी जाते, महालक्ष्मीचा असो कायचा असो। पण खासदार हा कार्यक्रमाला घरी येण्यासाठी नसतो, तो काम करण्यासाठी असतो। कामही करते ना, बाकीचे काय करते, एकदा निवडून आले का काहीच करत नाही, दिसतही नाही। आणि ते जे अडसूळ पितापुत्र आहे त्यांची पण खूप चर्चा होते, गेल्या वेळी ते विरोधात लढले होते, आता समेट घडवायचा प्रयत्न चाललाय। हा, तर त्याचा प्रश्न आहे, ते पार्टीचा प्रश्न असते। सगळ्यात चांगलं नवनीत राणाच आहे, अमरावतीतली आहे, काही करू शकते कोणासाठी। हा, अमरावतीच्या सुनबाई आहेत त्या? सुनबाई आहे, चांगले आहे, बाकीचे काय सगळे असेच आहे। अच्छा, म्हणजे बाकीच्या उमेदवारांबद्दल तुम्हाला तेवढा विश्वास नाही वाटत? कधी येऊ शकते, कधी काम करू शकते, कोणाच्या अडचण असो काही असो, कोणती बाई जाऊ शकते तिच्या घरी, बाकीचे काय करते, काहीच नाही करत। एकदा निवडून आले का हे करतो ते करतो, काहीच करत नाही। आणि ते समोरचे जे उमेदवार आहेत काँग्रेसचे बळवंत वानखेडे, त्यांच्याबद्दल काय माहिती आहे? ते पण चांगले आहेत, त्याचंही चांगलं आहे, पण हे कसं आहे, बाई आहे, अमरावतीतले आहे, अमरावतीतले कोणती कामं होऊ शकते, आपल्याला जायचं असलं तिथं जावं लागेल, हा इथंही असन त्याचं ऑफिस म्हणा, काही हे नसते। मूळच्या अमरावतीतल्या आहेत म्हणून तुमचा प्रेफरन्स आहे त्यांना, की शहरातल्या आहेत चांगली लोकांची कामं होतील? आणखी इथं मला वाटतं बरेच जण आहेत, बसा बसा,
आपण ह्यांच्याशी पण बोलूयात. आम्ही आता विदर्भातल्या मतदारसंघांचा आढावा घेतोय. साधारणतः तुम्हाला काय वाटतं की अमरावतीमध्ये कशाच्या फॅक्टरवरती इथं मतदान होतं? अमरावतीकरांचा कौल कसा असतो? अमरावतीकरांचा कौल तसा विकासावर असतो, पण स्थानिक उमेदवार असावा असं सगळ्यांचं मतदारांचं मत असतं. हां. आणि यावेळी असं वाटतंय की मोदींचे हात बळकट करण्यासाठी नवनीत राणा निवडून येतील. पण हां हां हां. आणि एक तर विकासाच्या मुद्द्यावर तर ही निवडणूक आहेच, त्यात प्रश्न नाही. आणि विकासाच्या याच्यावरच होईल ही निवडून. पण आता ही जी निवडणूक आहे त्याच्यामध्ये राणांच्या जात प्रमाणपत्राचा जो मुद्दा झाला त्याच्यावरून विरोधकांनी राण उठवलं की एकीकडं रामटेकमध्ये काँग्रेसच्या रश्मी बर्वे त्यांचं रद्द झालं, पण नवनीत राणांना मिळालं. त्याच्या आधीच उमेदवारी पण मिळाली. त्यामुळे कुठंतरी हे सगळं भाजपने घडवून आणले अशा चर्चा झाल्या. बिलकुल डेफिनेटली घडून आणलेलं आहे, त्यात तर शंकाच नाही. हे तर दिसत आहे, सगळ्यांना समजतेच आहे. हां. हे पक्षपातीपणा झालाच आहे. रामटेकला एक वेगळा निर्णय आणि अमरावतीला वेगळा निर्णय असा कसा असू शकतो? हां. तर हे तर चुकीचंच आहे. जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे. हां. पण तुम्ही असं म्हणता की हे चुकीचं असलं तरी विकास कामांच्या मुद्द्यांवरती विकास झालेला आहे ना. आता बघा ना, देशामध्ये रोड कसे आहे, आधी कसे होते. 10 वर्षाआधी रेल्वे स्टेशनची काय स्थिती होती? उभं राहू शकत नव्हता प्लॅटफॉर्मवर माणूस. आज काय आहे, अमरावती रेल्वे स्टेशन जाऊन बघा, मेट्रोच्या स्टेशनसारखं झालं आहे ते. जे झालं आहे ते झालं आहे, जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे. विकास झालेला आहे, झाला नाही असं नाही आहे. हां. त्याच्यामुळे तुम्ही भाजप आणि विशेष करून राणांच्या पाठीमागा? नाही, आम्ही माझं पर्सनल मत मी इथे मांडू शकत नाही. गुप्त मतदान पद्धती आहे. मला वाटेल त्यावेळी बघू. कोणाला नोटा वापरायचा, नोटाही वापरू शकतो मी. मला दोन्ही जर चालणार नसतील तर मी नोटा वापरेन. मागच्या वेळी मी नोटा वापरला होता. मागच्या वेळेस नोटा का वापरलं होतं? कारण मला दोन्ही उमेदवार नको होते. हां. कारण अडसुळी बाहेरचं आहे, ते बाहेरून आलेले इथे 10 वर्षापासून खासदारकीसाठी होते. म्हणजे आमच्यावर एक प्रकारचे इम्पोज कॅन्डिडेट होते. ते तुमच्यावरती लादल्या गेलेले. त्यामुळे ते नको होते आणि ही नको होते. त्यामुळे नोटा वापरला. पण आता ह्या 5 वर्षामध्ये तुम्ही विकास कामांवरती? हां, विकास कामांवरती विकास झालेलाच आहे. आणि तुम्हाला या पक्षांतराबद्दल काय वाटतं? म्हणजे महाराष्ट्रात जे पक्षांतर झाले ते एका बाजूला, पण राणांनी पण तसं पक्षांतरच केलंय. हां, ते चुकीचंच आहे ना. पक्षांतर केलं त्यांनी. त्यांना माहीत होतं की यावेळी आपण कमळ हातात नाही घेतलं तर आपण निवडून येणार नाही. त्याच्यामुळे त्यांना घ्यावं लागेल. आणखी आता काही इथं काका आहेत, आपण त्यांच्याशी पण बोलूयात. काका, तुम्हाला काय वाटतं? बरं, ठीक आहे, तुम्ही बोला. काय वाटतं तुम्हाला? काय एकंदर अमरावतीची लोक काय बघून मतदान करतील? 4 उमेदवार रिंगणात आहे. तुम्हाला काय वाटतं कुठला उमेदवार जास्त इथं प्रबळ ठरेल किंवा प्रभावी ठरणार? परिस्थिती अशी आहे की लोक चेंज म्हणतात मॅडम. चॅलेंज स्वीकारलं आहे लोकांनी इथे. आणि या देशाचं चॅलेंज जर कोणी चेंज करून चॅलेंज करत असन त्या गोष्टीसाठी इथं सर्व लोक तयार आहेत. तुम्ही आज बोलता आणि उद्या बदलून जाता हे लोकांना माहीत पडलं. त्याच्यामुळं हे लोकांना चेंज करणं अत्यंत आवश्यक आहे. मग तुम्हाला काय वाटतं केंद्रातलं सरकार आणि अमरावतीचं खासदार दोन्ही चेंज झालं पाहिजे? असं म्हणणं नाही माझं मॅडम. मला हे म्हणणं आहे की गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे त्याला माहीत पडान की तो बंड कसं करता येईल. शिक्षणाचं बंड पाहिलं आहे मॅडम आपण. दिल्लीला काय झालं, चेंज केल्यामुळं काय झालं, पंजाबला काय झालं हे माहीत आहे. त्याच्यामुळं या देशातच चेंज झालं पाहिजे. कुठलंही सरकार असो, ते मला हे म्हणायचं नाही की हे सरकार असो का ते सरकार असो, कुठलंही सरकार हा चेंज म्हणजे त्याला माहीत होतं का उद्या जर आपण हे लोकांसाठी झटलो नाही. एका इकडे मॅडम 1.5 रुपये किलोनं धान्य देत आहे, दुसऱ्या इकडे जमिना गळा करत आहे. शिडीचं आलं कसं? तुमच्याकडे भीती कशी आहे? हे भीती का तयार झाली तुमच्याकडे? का हे ईडी लागन, माझ्याकडे सीडी लागन, काय कारण? शिक्षणाचे हे झाले मॅडम. काही तर शिक्षण गरीब पोरगा शिकवू शकत नाही. आदिवासी लोक हे इथं काम करतात आणि ते बुगड्यावर झोपतात. कोण करेल मॅडम? म्हणून चेंज तर आवश्यकच आहे ना. या देशाचं जरी चेंज नाही झालं, मी एकट्यानं या देशाची स्वातंत्र्यता कमावली नाही. एका मिळूनच सर्व झालं आणि ह्या देशाचं चेंज झालं. दिल्लीसारखं सरकार चेंज झालं. इथं जिथं सुशिक्षित लोक राहतात. या अमरावतीत
या पदवीधर मतदारसंघात या सुशिक्षित लोकांना बी टी देशमुखसारखा माणूस पाडला आणि हे चेंज झालं की नाही. एवढा सुशिक्षित माणूस जो काही करू शकत नाही तो चेंज झाला इथं. अमरावतीतली हा इतिहास आहे मॅडम आणि त्याच्यामुळं लोकांना चेंज पाहिजे आहे. पण तुम्हाला काय वाटतं की हे जे 4 उमेदवार मुख्य मैदानात आहेत त्याच्यामधला कुठला असा माणूस आहे, कारण अमरावतीकरांनी आधी शिवसेनेच्या अडसुळांना संधी दिली, मागच्या वेळी अपक्ष असलेल्या राणांना संधी दिली, त्यामुळं अमरावतीकर एका माणसाला जास्त वेळ संधी देतात असं दिसत नाही की त्यांना परिवर्तन गरजेचं असतं. तर ह्यावेळी असा कुठला उमेदवार आहे जो खरंच अमरावतीकरांच्या अपेक्षा पूर्ण करेल? परिवर्तनाची दिशा लाट चालू आहे मॅडम. ज्यावेळेस लोक तुम्हाला मी पहिली रिक्वेस्ट केली की गुलामाला गुलामीची जाणीव करून दिली तिथून नक्की बंड करून उठणार आणि त्याच्यामुळं यावेळेस फक्त म्हणजे ओरिजिनल बौद्धाला तिकीट भेटली आहे. काँग्रेसनं पंजा म्हणून उभा केलेला आहे. चेंज झालं पाहिजे हा ही माझी विचार. धन्यवाद. ठीक आहे. काय म्हणता? नाही मी म्हणत होते ठीक आहे, तुम्हाला जे काही म्हणायचे ते तुम्ही खूप मोजक्या शब्दात व्यवस्थितपणे मांडले. येस, आपण थोडंसं त्या साईडला जाऊयात. आणखी काही लोक आहेत का? आपण या साईडला बघूयात. महिलांशी आपण जरासं बोलूयात. आम्ही आत्ता लोकसभेचा सर्वे करतोय सगळ्या, म्हणजे लोकसभेबद्दलच्या बातम्या की बाबा कुठल्या लोकसभेत काय चालू आहे म्हणून. तर आता अमरावतीमध्ये आलेलो आहोत. तुम्हाला काय वाटतं अमरावतीमध्ये कुठला असा उमेदवार आहे जो तुमच्यासाठी काम करेल किंवा जो निवडून येण्याची क्षमता आहे? तशी तर काही मला कल्पना नाही, पण त्याच्याबद्दल काही बोलू शकत नाही मी. नाही, पण आता जे उमेदवार आहेत ते मैदानात माहिती आहेत का कोण कोण आहेत? मैदानात हे वानखडे आहे, राणा आहे, बच्चू कडू आहे, दिनेश आनंदराज आंबेडकर पण आहे. पण तुम्हाला काय असं वाटतं की अमरावतीकरांसाठी कुठला असा चेहरा आहे की जो चांगलं काम करेल? ते काही मी सांगू शकत नाही. तुम्हाला तर सांगितलं कोणतं काम करायला. अमरावतीचा विकास झालाय का? जो येते तो चांगलंच करते, जो येते तो चांगलंच करते ना. चांगलं तुम्ही खुश आहात जे खासदार आहेत त्यांचं काम? जो येते ते चांगलंच येते, चांगलंच म्हणायला लागते ना. तुम्हाला काय वाटतं? आम्हाला तेच वाटते चांगलं आहे. अच्छा, चांगली कामं करताय? हो. बरं ठीक आहे. चला आम्ही थोडंसं पुढे जातो. येस, अच्छा, मागच्या काही लोकांना बोलायचं आहे. कोणाशी बोलायचं आहे? काका काय सांगाल, अमरावती लोकसभेमध्ये एकंदर काय चित्र? अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष अमरावतीकडे आहे, कारण एवढे वाद, इतके तिकिटासाठी लढाई, भांडणं, असं सगळं चित्र अमरावतीचं रंगवलं गेले महाराष्ट्रामध्ये. हां, बरोबर आहे. अमरावतीमध्ये सध्या तरी 1 to 1ची लढाई सुरू आहे. BJP आणि काँग्रेस या 2 लोकांमध्ये ही लढाई सुरू आहे आणि चौरंगी वगैरे लढाई वगैरे हे काही नाही आहे. तुम्हाला असं वाटतं बाकीचे 2 उमेदवार नाहीच आहेत रेसमध्ये? नाही, रेसमध्ये नाहीच आहे. याचे मतं त्यानं खाव, त्याचे मतं त्यानं खाव, ह्यासाठी अल्टरनेट कॅन्डिडेट दिलेले आहे आणि हे अल्टरनेट कॅन्डिडेटची कसं आहे की लाखापर्यंत जात नाही. इथला इतिहास आहे. याच्या आधी पण देवपारे नावाचे ग्रस्त होते ते 65,000वर गेले. त्याच्या आधी कोणी BSPचे गाडे होते ते पण 30-40 हजारावर गेले. हा एक कॅन्डिडेट देतच असतात. त्याला पॉलिटिकली त्यांचे गेन केलेले असतात दोघांनी. आणि राहिली रिपिटेशन, हा जिल्ह्याला लागण आहे. इथं रिपीटी होतात आणि बाहेरचेच निवडून जातात. या गावामधले लोक सांगतात आम्ही बड्या करून मोठ्या गोष्टी करून. इथं अडसूळ आले, बाहेरचे आले. नवनीत राणा आली, बाहेरची आली. इथं अनेक उमेदवार जे आले ते बाहेरचेच आले आणि ते जिंकून गेलीत. इथल्या लोकांना जास्त परखण्याचा वेळ जास्त आहे नाही. पैसा द्या, काम करून घ्या. पैसा द्या, काम करून घ्या. हे पहा ना, ह्या जिल्ह्यामध्ये जे विकास सांगतात, ज्यांचे नावं नाही असे लोक इथं कॅन्डिडेट बनलेले आहे. ज्यांना ओळखत नाही असे लोक इथं कॅन्डिडेट बनलेले आहे. चाहे मग ते BJPचे असो की काँग्रेसचे असो. आता ह्या काँग्रेसचा कॅन्डिडेट ज्यांनी दिला, बौद्ध समाजाचा म्हणतात, पूर्णचं पूर्ण बौद्ध समाज एका साईडनं काँग्रेसच्या बाजूनं आज आहे. मुस्लिम समाजाची परिस्थिती अशी आहे की भाई हमको काँग्रेस होणार. ते नवनीत राणाचे एंटी मतं आहेत. मुस्लिमांना जर बाबासाहेबाच्या लेकरांबद्दल किंवा बौद्ध समाजाबद्दल जर प्रेम असतं तर अकोल्यातील मुस्लिम समाजाने नारा लावला असता की बा आम्ही बाळासाहेबाला मतदान करतो आहे. ते बाळासाहेबाला मतदान करत नाही आहे. काँग्रेसची देशात वातावरण बनलेलं आहे हिंदू वर्सेस मुस्लिम, तर ते काँग्रेसच्या बाजूनं आहेत. मला असं वाटतं मुस्लिम समाज आता आंबेडकरांच्या पाठीमागे नाही आहे, तो आता काँग्रेसच्या पाठीमागे. काँग्रेसच्या पाठीशी आहे. बाबासाहेबाच्या विचाराच्या पाठीशी कालही नव्हता. मुस्लिम आजही नाही, उद्याही राहणार नाही. असं जर असेल तर सांगा ना. अकोल्यामध्ये मुस्लिम समाज फिरत आहे म्हणून बाळासाहेब आंबेडकरांसाठी नाही फिरत आहे. इथं बळवंत आहे म्हणून फिरत आहे असं नाही आहे. काँग्रेसचा कॅन्डिडेट आहे, एंटी मतं आहेत. ज्या नवनीत राणाला देण्याच्या ऐवजी ते देतील कोणाला? मुस्लिमांकडे पर्याय नाही आहे. समजा बळवंत नाही, माझ्यासारखा सामान्य रावसाहेब गोंड्यांसारखा जरी उभा असता तरी मुस्लिमांनी मतं दिली असते मला.
कारण का त्यांना उमेदवाराची काही घेणे देणं नाही, त्यांना फक्त काँग्रेसचे नाही. आणि हे जे NIA वगैरे जे BJPच्या माध्यमातून झालं होतं, नवनीत राणानं जे काही नक्सलाईट आतंकवादी घोषित केलं होतं, ते एंटी मत आहेत मुस्लिमांची. आणि मुस्लिमांचा असा फरक पडणार नाही या मतदारसंघावर. कारण कसं असतं, मुस्लिम जर वन साईड झाले तर मुस्लिमांची जी हिंदू एंटी मतं आहेत, म्हणजे मुस्लिम वर्सेस हिंदू, ते पुन्हा एका ठिकाणी येऊ शकतात. असंही होता कामा नाही. अशी पण परिस्थिती आहे जिल्ह्यात एकंदरीत. आणि कोण जिंकेल हे आज मतदार हे ठरवू शकत नाही. कारण ह्या ज्या मातब्बर नेत्यांच्या सभा आहेत, संमेलनं आहे, हे सगळं 22 तारखेनंतर चित्र या जिल्ह्याचं स्पष्ट होईल असं मला वाटतं. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की शेवटच्या टप्प्यामध्ये इथं खूप ॲक्च्युली अटीतटीची आणि रंगत होणार आहे? रंगत होणार आहे, परिवर्तन होईल, पैशाचा पाऊस पडेल, जातीचं समीकरण बदलेल, जाती उपजातीमध्ये भांडणं होतील, तंटा होतील. कारण का ईद झाली, 14 एप्रिल झालं, रामनवमी झालं, अजून हिंदूंची त्योहार आहेत, काही होऊ शकतं. आणि खरेदी विक्रीवाले लोक आहेत, काही लोक 10 रुपयात खपतात, काही लोक 1000 रुपयात, काही लोक लाखात, काही लोक करोडात. आपण पाहून राहिलो, सरकारमधले लोक फुटले, करोडो रुपये घेऊन बाहेर आले. हेच लोक BJPचे आहेत, हेच काँग्रेसचे आहे, काही नवीन नाही आहे. तुमचं म्हणजे तुम्ही फार असं तटस्थपणे दोन्ही ॲक्च्युली इकडच्यांना पण तिकडच्यांना पण सुनावताना दिसतंय म्हणजे मला. जे सत्य आहे ते सांगत आहे, असं काहीच नाही. सत्य आहे ते सांगत आहे. आणि माझं पण या पटलावर एक सोशल मुवमेंट म्हणून चांगली ॲक्टिव्हिटीज मी पण जिल्ह्याभरात गेली 30-35 वर्षापासून करतो आहे. एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, काहीच नवीन बदल नाही आहे. हेच लोक इकडे आलेले आहेत, काही लोक इकडून तिकडे गेलेले आहे. काल आमच्या इथं सुनील देशमुख आमदार होते, काँग्रेसचं वलय होतं, ते BJPत गेले, बेकार झाले, BJPतून पुन्हा काँग्रेसमध्ये आले, एकदम शुद्ध झाले. ही परिस्थिती आहे, काहीच नवीन नाही. निश्चितपणे धन्यवाद, खूप खूप धन्यवाद तुमचे. तर मला असं वाटतं की अमरावतीची लोक फार स्पष्टपणे त्यांची मतं मांडतात. म्हणजे इथली जातीय समीकरणं जर तुम्हाला समजून घ्यायची असेल तर त्या काकांनी ज्या पद्धतीनं सांगितलं तशा पद्धतीनं तुम्ही ते कशा पद्धतीने इथं मतांचं ॲक्च्युली विभाजन होऊ शकतं, कुठली मतं कुठं जाऊ शकतात या संदर्भात ते आपल्याला बोलताना दिसतात. तुम्ही बोलणार? नाही, तुम्ही बोला. आत्ता अमरावती लोकसभेमध्ये आम्ही फिरतो, आम्ही बघतोय की कुठल्या उमेदवारासाठी लोकांच्या मनात काय काय आहे. तुम्हाला काय वाटतं अमरावतीत काय होईल? अमरावतीत काही सांगता येत नाही, कारण की इथं नवनीत राणांचाही आहे प्रभाव, आणि त्याच्यानंतर हे आपले काँग्रेसचे आहे बनकर वानखडे, त्यांचाही आहे. आणि जे बाकीचे 2 उमेदवार आहेत ते आनंदराज आंबेडकर आणि ते दिनेश भू, हा त्यांचाही सांगता येत नाही, कारण की तिघामध्ये फाईट आहे. हां, पण तुम्हाला काय वाटतं की कुठला माणूस असेल जो चांगलं काम करेल अमरावतीसाठी? आता काही सांगता येत नाही, कारण की आता तिघही चांगले आहे. आणि त्याच्यानंतर आपले बलवंत वानखडे नवीन आहे, नवनीत राणा आहे, ते म्हणजे इच्छाच आहे प्रॉपर, ते काम करू शकतात, कारण की ते सेंटरमधले आहे ना. मग तुम्हाला मोदींबद्दल काय वाटतं? आता ही निवडणूक मोदींच्या नावावर, राम मंदिराच्या नावावर अमरावतीत विशेषतः, कारण आता मी येताना बघितलं तर तुमचं मत हे राम मंदिरासाठी असणार आहे किंवा तुमचं मत हे प्रभू श्रीरामांना असणार आहे, असे पोस्टर्स लागलेत अमरावतीत. हो, कारण की त्यांनी काम केलं आहे, तर ते त्यांनाच द्यायचं मत आहे, काँग्रेसला. त्यांनी जी उद्धव ठाकरेंच्या घरासमोर हनुमान चालीसा वाचली होती ते माहिती आहे का तुम्हाला? आठवत आहे का ते? हो, आठवत आहे ना. काय वाटतं त्याच्याबद्दल? ते बरोबर केलं होतं का? नाही, त्याच्याबद्दल काही सांगू नाही शकत नाही. बरं, ठीक आहे. काका तुम्ही बोलणार का? आत्ता लोकसभेमध्ये खूप तगडी फाईट आहे अमरावतीमध्ये, आणि आता नवनीत राणा भाजपमध्ये गेलेले आहेत. खरं तर त्या अपक्ष होत्या, 5 वर्षामध्ये बरेच चेंजेस झाले. इकडं बळवंत वानखेडे आहेत, आनंदराज आंबेडकर आहेत, दिनेश भूब आहेत. काय वाटतं काय होईल इथं? या ठिकाणी बघा की मागच्या खेपेला नवनीत राणा ह्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सपोर्टने निवडून आल्या होत्या. एवढ्या मोठ्या लाटेत, मोदींच्या लाटेत त्या इथं जिंकल्या, म्हणजे त्या सेक्युलर मतांवर जिंकलेल्या आहेत. त्यानंतर त्यांनी लगेच पलटी मारली आणि त्या भाजपकडे वळल्या. त्यांना मतदान करणारा जो क्लास आहे, विशेषतः मुस्लिम आणि दलित, हे त्यांच्यावर प्रचंड नाराज आहेत या तारखेला. आणि विषय आहे त्यांचा की त्यांनी 5 वर्षामध्ये फक्त फोटो काढले, उद्घाटनं केले. एका रस्त्याचं 3 वेळा उद्घाटन केलं. माझ्याच घरासमोरच्या रस्त्याचं त्यांनी 3 वेळा भूमिपूजन केलं 5 वर्षात माझ्याच घरासमोरच्या, आणि 2 वेळा उद्घाटन केलं, तो रस्ता झालाच नाही. अशा पद्धतीचे अगदी स्वस्त पॉप्युलरिटीच्या मागे ते असतात दोघंही जण. फक्त एका ते संपर्क ठेवतात, त्यामुळे लोकांना असं वाटतं की हलका फुलका माणूस आहे. परंतु विकासाचा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा त्यांनी या जिल्ह्यासाठी काहीच केलं नाही. इथे कॉटन ग्रोईंग आमचा भाग आहे, कापूस उत्पादक भाग आहे, संत्रा उत्पादक भाग आहे. कापूस उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना काय पाहिजे? कापसाला भाव पाहिजे,
त्यांना मार्केट पाहिजे, त्याला जिनिंग प्रेसिंग झालं पाहिजे, सूतगिरणी इथं असली पाहिजे, यार्न तयार होऊन त्याचा कापडसुद्धा इथे तयार झालं पाहिजे. त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी या ठिकाणी होत्या. अमरावती शहरातली सूतगिरणी भाजपच्या काळात विकल्या गेली. बडनेराला एक मिल होती मोठी, कापड मिल, ती विकल्या गेली. इतकी शोकांतिक आहे. त्यानंतर इथे अचलपूर आहे आपल्याजवळ. अचलपूरला फिनले मिल आलं होतं. विदर्भ मिल होती, ती पडली, ती बंद झाली. मग फिनले मिल नॅशनल टेक्स्टाईल कॉर्पोरेशनची या ठिकाणी आली. तिथले नगराध्यक्ष होते, आता म्हातारे आहेत ते, हरिशंकर अग्रवाल. त्यांच्या प्रयत्नाने तिथे फिनले मिल आली, शिफ्ट झाली. ती फिनले मिलसुद्धा स्थानिक आमदारांनी चालू दिली नाही. आंदोलन करायचे, आपली लोकं भरती, आमचे लोक घ्या सांगायचं वगैरे वगैरे, असं म्हणून त्या शोकांतिका की ती मिल बंद पडली. आज देशातला सर्वात चांगलं कापड जे आपण जब्ब्याला वापरतो त्याला शहजादा म्हणतात. अगदी तलम कापड इथं तयार व्हायचं, ते कापड होणं बंद झालं आणि 1000-1200 लोकांना तो रोजगार मिळाला, तोही बंद झाला. अशी आणि तेच लोक आज राजकारणामध्ये पुढे आहेत. म्हणजे खऱ्या अर्थानं या ठिकाणी जो विकास पाहिजे, कारखानदारी पाहिजे, फक्त मोदींच्या नावाने मतं या ठिकाणी नाही मिळत. हा एक वेगळा मतदारसंघ आहे, सेक्युलर मतदारसंघ आहे, भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचा सुशिक्षित मतदारसंघ आहे आणि जातीय समीकरणं इथे भरपूर आहेत. त्यामुळे देशात जे काही 10-20 मतदारसंघ असतील वेगळा निकाल देणारे, ते इथे मतदारसंघ आहेत. प्रतिभाताई पाटील इथून निवडून आल्या होत्या 91मध्ये, तेव्हासुद्धा जातीयवादी राजकारण झालं होतं, पण त्या निवडून आल्या. अशा पद्धतीमध्ये या ठिकाणी मला नाही वाटत की बा राम मंदिर आणि 370 कलम यावर मतदान होईल. तो एक क्लास वेगळा आहे, त्यालाही मानणार लोक आहे. पण इतरही सेक्युलर विचाराचे लोक आहेत या ठिकाणी. शिवाय विद्यार्थ्यांना प्रश्न आहे, परीक्षेचा प्रश्न आहे. MPSC UPSCच्या परीक्षेला काही हे राहिलं नाही, काय म्हणतात त्याला, व्हॅल्यू झाली नाही. त्याचे पेपर फुटी होते ते, आणि खूप गोंधळ आहे त्या परीक्षांमध्ये. जो स्कॉलर मुलगा आहे त्या मुलाला भीती वाटते, तो फ्रस्ट्रेशनमध्ये चालला की मी इतका अभ्यास केला, मला काही सुरक्षा नाही. या सगळ्या गोष्टींकडे महाराष्ट्र शासन किंवा केंद्र शासन उदासीन आहे. त्यांना या प्रश्नाचं काहीच देणं घेणं नाही आहे. शेतकऱ्यांचं देणं घेणं नाही आहे. व्यापारी आतून त्रस्त आहे, वरतून ते भीतात, ईडीला भीतात. मी हा व्यापारी आहे, आम्हाला वाटते बा जाऊ द्या काय करायचं आहे, परंतु असं नाही आहे. आज प्रत्येक गोष्टीला तुम्ही साधं एक काही विकत घ्या, ऑनलाईन GST लागते, तुमच्या स्वतःच्या पैशाला GST लागते. याने आत्मतून त्रस्त आहे माणूस. BJPचा मतदार आम्ही मागे भाजपला मतदान केलं विधानसभेला, परंतु आम्हाला काही फारसं काही त्यातून निष्पन्न, फक्त हिंदू मुसलमान जातीयवाद आणायचा आणि मतविभागणी करायची. आता हे ह्या खेपेला नाही चालणार. ह्या खेपेला या ठिकाणी खूप वर्षानंतर इथे काँग्रेसचं चिन्ह आलेलं आहे, खूप वर्षा 91पासून. त्यामुळे लोकांमध्ये मला तरी दिसतो, आम्ही गिऱ्हाईकाशी बोलतो, व्यापारी आपसात चर्चा करतो की इथे काँग्रेसला बऱ्यापैकी मतदान होईल आणि काँग्रेस चांगली आघाडी गेली या मतदारसंघामध्ये, असं मला मनापासून वाटते. कोणी खासदार निवडून येऊ, त्यांनी इथले स्थानिक प्रश्नाकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे आणि खासदारांनी खासदाराच्या लायकीचे सुद्धा कामं केले पाहिजे. कारखानदारी आली पाहिजे, संत्रा प्रोसेसिंग युनिट आलं पाहिजे, कॉटन ग्रोईंग आहे तर कॉटनसाठी सूतगिरणी, जिनिंग प्रेसिंग आणि कापड मिल. या ठिकाणी नुसत्या घोषणातून फायदा नाही ना. या सगळ्या गोष्टी इथे झाल्या आणि कोठे खासदार आहेत ते सांगतात मी इतके कोटी आणले. आमच्या रेल्वे स्टेशनचा विकास तत्कालीन ज्या ह्या होत्या राष्ट्रपती होत्या त्यांच्या इन्फ्लुएन्सनी तो विकास झाला. मॉडेल स्टेशन त्याच काळात झालं. बडनेराची जी वॅगन कारखाना आहे, रेल्वे वॅगन कारखाना दुरुस्तीचा, तो त्यांच्याच कार्यकाळात झाला. उलट तो कारखाना मंजूर झाल्यानंतर रवी राणांनी मोठं आंदोलन केलं शेतकऱ्यांसाठी, रस्त्यावर झोपले. यांना हा भाव जो आहे त्यांची शेतीची विकत घेतल्या गेली कारखान्यासाठी, भाव प्रचंड वाढवून मागवला. त्याच्यात 5 वर्ष कारखाना मागं पडला. आंदोलन केलं, रेल्वे प्रशासनाला त्यांनी वेठीस धरलं आणि फक्त भ्रष्टाचार करायचा. आता मी तो शब्द वापरू शकत नाही, पैसे मागायचे, उदासीन आहे. आम्ही तुम्ही पाहायला आता नागपूरला जाताना टोल आहे नांदगाव पेठला, तो टोल नांदगाव पेठला नको, कारण नांदगाव पेठून आपण मोर्शी बदोडकडे जातो त्याही लोकांना टोल भरावा लागतो 10-20. उजव्या हाताला तुम्ही पूल उतरल्यावर नागपूर रोडला तुम्ही टोल लावा ना. त्याच्यासाठी आंदोलन झाले 2-3 दिवस, पैसे मिळाले, सगळ्यांना चूप बसले
आज सगळ्यांना भुरदंड पडतो आहे. सामान्य मला समजा मोर्शीला जायचं तर मला 100 रुपये द्यावे लागतात, काही काम नाही द्यायचं. मला साध्या नेरपिंगायला 20 किलोमीटर जायचं आहे, मला टोल द्यावा लागतो. त्यांनी खाली उजव्या हाताला उतरून नागपूर उडला तो टोल बांधला पाहिजे. नाही, सगळ्यांनी पैसे खाल्ले त्या टोलवाल्याकडून, आपली तुमडी भरून घेतली, झालं. लोकांना वेठीस धरतात. विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना, सर्वसामान्य नागरिकांना सगळे भाव वाढलेले आहे. पेट्रोल, डिझेल हे तर आपण म्हणतोच आहे. भाव वाढत असतात, महागाई वाढत असतात, हा भाग वेगळा. परंतु त्या पाठोपाठ रोजगाराची उपलब्धी झाली पाहिजे, पैसा क्रिएट झाला पाहिजे, रेलचेल असली पाहिजे, पैशाची संपन्नता असली पाहिजे. ती कुठेही या 10 वर्षात मिळाली नाही. खाजगीकरण झालं, रेल्वेचं खाजगीकरण झालं, मोठमोठे कारखान्यांचं खाजगीकरण झालं. 2-3 मुठभर लोकांच्या हाती इथले कारखाने गेले, इथली रेल्वेची संपत्ती गेली. त्यामुळे इथली रोजगाराची संधी उपलब्ध झाली नाही. रोजगार संपले, मुलं बेकार आहेत, शिक्षक भरती झाली नाही. इथे हजारो शिक्षकांच्या प्राध्यापकाच्या जागा रिक्त आहेत, ज्या ग्रँटवर आहेत. एकही जागा भरायला देत नाही शासन, कारण त्यांना खाजगीकरण करायचं आहे. त्या शाळा दुसऱ्याला द्यायच्या आहे. आज हजारो शिक्षक शिकून तयार आहेत. पवित्र पोर्टल नावाचं असं पोर्टल त्यांनी तयार केलं आणि त्यावर ते तुम्ही नाव नोंदवा आणि मग तुम्हाला कॉल येईल. अत्यंत क्लिष्ट पद्धत आहे. ज्याला तुम्ही हे पवित्र पोर्टलचं काम देता खाजगी कंपनीला, तो आपली तुंबडी भरून घेतो. विद्यार्थ्यांना जरी ते व्यवस्थित असेल तरी विद्यार्थ्यांमध्ये तो विश्वास नाही. त्यांना असं वाटते मला नाही मिळणार याच्यातून. अशा पद्धतीच्या क्लिष्ट पद्धती अवलंबायच्या आणि हिंदुत्वाचा हिंदू आपण सगळे हिंदूच आहोत ना या देशात. रामराम म्हणतो सकाळी, मी हिंदू आहे, तुम्ही हिंदू आहे. हिंदू मुसलमान सांगतात की हिंदू खतरे में. अरे बाबा, प्राईम मिनिस्टर हिंदू आहे, राष्ट्रपती हिंदू आहे, उपराष्ट्रपती हिंदू आहे, राज्याचे राज्यपाल हिंदू आहे, मुख्यमंत्री हिंदू आहे. हिंदुत्ववाद्यांचं सरकार आहे, मग हिंदू खतरे में कसा? मग तुम्हाला हिंदू खतरे में वाटत उतरा तुम्ही. तुम्हाला अधिकार नाही आहे हिंदू खतरे में म्हणाचा. कोणीच खतरे में नाही आहे. हिंदू मुसलमानाचा या ठिकाणी चांगला भाईचारा आहे. गुण्या गोविंदानं सगळेजण नांदतात. आता या लाईनीत सगळे मुसलमान आहेत. ज्यूस विकणारे पिणारे हिंदू आहेत, त्याच्या हातात अस्मित नाही. डॉक्टर सकाळी पेशंट मुसलमानाला त्याला घेत नाही, त्याचे पैसे घेत नाही. 800 रुपये फी, त्याच्या अंगाला हात लावत नाही. मारवाड्यांचे, गुजरात्यांचे, ब्राह्मणांचे, आपल्या लोकांची ब्युटी पार्लर आहेत. मुस्लिम आणि खालचा वर्ग भंगीसुद्धा त्यांच्या महिला येतात पार्लरमध्ये. आपण हाकलून देतो त्यांना. हा भेदभाव तुम्ही किती दिवस करणार? 5 वर्ष 10 वर्ष झाला. आता लोकांमध्ये हळूहळू जो 18 ते 21चा नवीन मतदार होता 14मध्ये, तो आज 10 वर्षाने 28 वर्षाचा झालेला आहे. त्याचा तो पूर्णतः भ्रमनिरास त्याची झालेली आहे. पूर्णतः त्याला माहीत झालं की आपली फसवणूक झाली आहे. आज त्याच्यातले अर्धे जरी मुलं सावध झाले तरी निकाल वेगळा दिसेल संपूर्ण राज्यात. निश्चितपणे मला असं वाटतं खूप स्पष्ट आणि परखड शब्दांमध्ये त्यांनी अमरावतीची परिस्थिती, अमरावतीचे स्थानिक मुद्दे जे आहेत ते मांडलेले आहेत. तर साधारणतः हे होतं अमरावती लोकसभेची सध्याची परिस्थिती, ज्यामध्ये काही लोकांना नवनीत राणा यांनी 5 वर्षात केलेल्या विकास कामांच्या आधारावर त्याच पुन्हा निवडून याव्यात असं वाटतं. तर काही लोकांना फक्त फोटो सेशन आणि बाकीच्या गोष्टी किंवा हिंदू खतरे में है या मुद्द्यावरती ही निवडणूक नाही होऊ शकत. तर स्थानिक मुद्दे, बेरोजगारी, उद्योगधंदे, विद्यार्थी या मुद्द्यांवरती ही निवडणूक झाली पाहिजे असं त्यांना वाटतं. तर साधारणतः बघूयात आता ही अमरावतीची फाईट जी आहे ती नेमकी 4 जूनला कोण जिंकतं ते. पण आता अमरावतीचं वातावरण हळूहळू तापायला लागले. मोठमोठ्या नेत्यांच्या आता इथं सभा होणार आहेत, त्यामुळे बरेच बदल कदाचित आपल्याला पुढच्या 8 दिवसांमध्ये इथं दिसू शकतात. सभा होणार आहेत मोठमोठ्या नेत्यांच्या. लोकांचा कौल काय असतो हे आपल्याला निश्चितपणे कळणार आहे. पण तोपर्यंत बोलभिडूचा हा कार्यक्रम हवा कोणाची हा निश्चितपणे बघत राहा आणि लोकसभा निवडणुकीच्या प्रत्येक अपडेटसाठी बोलभिडूचं YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा.